खरं तर रत्नसागर कृषी ग्रामीण जल फाउंडेशन ही संस्था ग्रामीण भागातल्या प्रत्येक क्षेत्रांपर्यंत घटकांपर्यंत जाऊन काम करण्याचा यांचा मानस आहे. त्या कोकणाच्या शाश्वत विकासासाठीची ती मुलाखत आहे. आणि जर कोकणाचा शाश्वत विकास करायचा झाला तर आपल्याला सहकार किती गरजेचं आहे, सहकाराची भूमिका काय असू शकेल, बँकेचं योगदान काय असावं, कॉन्ट्रीब्युशन काय असावं, त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, धोरणं कोणती पाहिजे, त्यांची अंमलबजावणी कशा अनुषंगाने केली गेली पाहिजे, या एकंदरीत प्रश्नावरती बोलणार आहोत. आणि ह्याचा मूळ हेतू किंवा याचा मूळ उद्देश हा कोकणातला शाश्वत विकास हेच निश्चितपणाने आपलं गोल आहे. जयवंत जालगावकर साहेब हे नाव आजच्या पिढीमध्ये कोणी ऐकलं नाही असं निश्चितपणाने होणार नाही. त्यांची नेमकी ओळख प्रत्येक माणसाकडे वेगवेगळी आहे. म्हणजे काही माणसं जी राजकारणामध्ये आहेत त्यांना ते राजकारणी म्हणून माहिती आहेत. जी लोक बँकेत येतात त्यांना सातत्याने भेटत असतात त्यांना ते सहकार क्षेत्रातले किंवा दापोली अर्बन बँकेचे चेअरमन म्हणून माहिती आहेत. जी लोक व्यापारासाठी दापोलीमध्ये येतात त्यांना ते व्यापारी म्हणून माहिती आहे. आणि जी लोक आमच्यासारखी बोलक्या शब्दांचा खेळ करतात त्या लोकांना ते संवेदनशील कमी माहिती आहे. आम्हाला हे सगळं माहिती आहे. लोकांना हे त्यांच्या अनुषंगाने हे व्यक्तिमत्व माहिती आहे. माझा नेमका प्रश्न असा आहे की जयवंत जालगावकर साहेब आपली ओळख लोकांना काय करून देतात किंवा त्यांना काय करून द्यायला आवडेल. एक, मुत्सद्दी राजकारणी. दोन, यशस्वी सहकार नेते. शब्द अतिशय जपून वापरतो मी, कारण तुकाराम महाराजांचं एक वाक्य आहे, घासावा शब्द, तासावा शब्द, तोडावा शब्द बोलण्याआधी. त्यामुळं शब्द मर्यादा ओळखूनच मी साहेबांना हे प्रश्न विचारतो आहे. यशस्वी सहकार नेते, यशस्वी व्यापारी की संवेदनशील कवी. मी या देशाचा सुजाण नागरिक म्हणून मला लोकांनी ओळखणं हे सगळ्यात जास्त चांगलं समजेल. कारण ईश्वराने आपल्याला माणसाच्या जन्मामध्ये घातलेलं आहे आणि माणसाने माणसाजवळ माणसासारखं वागावं असं ईश्वराला त्यावेळी वाटलं होतं, म्हणून माणसाच्या जन्मात घातली. माणूस जेव्हा झपाटून काम करतो एखाद्या क्षेत्रामध्ये तेव्हा तो त्या क्षेत्रातला वेगळेपणा जनतेसमोर नेतो. आणि मग मला जर तुम्हाला उपाधीच द्यायची असेल तर सहकारातला एक प्रामाणिक कार्यकर्ता एवढीच माझी ओळख समाजाला द्यावी एवढं सांग. सगळ्यांना माहितीये की व्यसनाने समाजाची मोठी अधोगती केली. मद्य असतं तर ते विदेशी मद्य यांच्या ज्या काही वेगवेगळ्या डिझाईनच्या बॉटल्स आहेत तर त्या बॉटल्स जमवण्याचं याचं व्यसन तुम्हाला कसं लागलं किंवा हा कुठला छंद आहे ज्याच्यामधनं आम्ही कोणती ओळख घ्यावी. जसं तुम्ही म्हणालात की मी नागरिक आहे, सुजाण नागरिक आहे. सर, मला एक समाजाला संदेश द्यायचा होता की दारू ही वाईट नाही, तुम्ही नका ना पिऊ. माझ्या घरामध्ये 535 दारूच्या भरलेल्या बॉटल शोकेश मध्ये आनंदाने नांदतायत. कोण कोणाशी भांडत नाही. तुझी पॉवर जास्त आहे, माझी कमी आहे असं म्हणत नाही. आणि वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. कधीही कुणी मुद्दाम येऊन बघा. हा छंद मी का जोपासला फक्त सांगतो. समाजामध्ये एक सवय आहे दादा, ती सवय अशी की माझा मुलगा चांगला होता पण बिपिन दादांच्या मुलाबरोबर तो गेला ना आणि फुकट गेला. अरे तुझा मुलगा जर चांगला होता तर त्या बिपिन दादाच्या मुलाला सुधारण्याचं काम त्याने का केलं नाही, हा प्रश्न नेहमी माझ्या मनामध्ये. म्हणजे दुसऱ्याला दोष देणं. मग मी ठरवलं असं की संग्रह करायचा तो दारूच्या बाटल्यात करायचा. मला कसलंही व्यसन नाही पण दारूच्या बाटल्या संग्रह करायचा ठरवला. मला संदेश द्यायचा होता. कधी कधी मिस्किलपणे माझी पत्नी म्हणते की आता बस करा. मग मी तिला सांगतो, जर मी पीत असतो तर तुझ्या नशिबी रिकामे बाटले पण आल्या असत्या. आज भरलेल्या बाटल्या आहेत आणि लोक आनंदाने येऊन ते पाहत आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बॉटल आहेत.
म्हणजे दारूची बॉटल ही कशा आकाराची असू शकते हे बघितल्यानंतर एक वेगळा आनंद उपभोगता येतो मनाला, आणि ते करण्याचं काम मी करतो. अनेक माझ्याकडे संग्रह आहेत, त्याच्यामध्ये नाणी आहेत, पेन वेगवेगळ्या प्रकारचे, टाक आहे, बोरू आहे. की पूर्वी बोरू म्हणजे काय या पुढच्या पिढीला दादा सांगून सुद्धा कळणार नाही. घरट आहे, जात आहे, उखळ आहे, वाईन आहे, वरवंटा, पाटा वरवंटा आहे, मुसळ आहे, शेवया बनवायचं पाट आहे, रवी ताक घुसाळायची मोठी रवी आहे. जे घरी जुनं होतं ते सगळं मी संकलित करून ठेवलेलं आहे. कारण पुढल्या पिढीला पाटा वरवंटा म्हणजे काय हे समजणारही नाही. बटन दाबल्यावर मिक्सर सगळं वाटण आटपतं एवढंच कळेल. आणि म्हणून वेगवेगळे छंद मी जोपासलेले आहेत. हे छंद जोपासत असताना घरच्यांना कधीही मी त्रास होऊ दिला नाही त्याचा, आणि त्यांनीही मला आनंदाने स्वीकारलेला आहे दादा. म्हणून तुम्ही पण आहात त्याच्यात. वहिनी काय बोलत असतात की आपण जेव्हा उशिरा जातो तेव्हा मला विचारतात, किंवा मी उशीरभर अभ्यास करत असतो एखाद्या गोष्टीचा, तेव्हा पत्नी मला विचारते उद्या पेपर आहे काय. पण दादा त्याच्या मागचं गमक हे आहे की मी ज्या खुर्चीत बसलेलो आहे, मला जर त्या संदर्भातला कोणी प्रश्न विचारला तर मला उत्तर देता आलं नाही तर मी त्या खुर्चीत बसण्याच्या योग्यतेचा नाही असं मी समजतो. म्हणून मी अपडेट असतो, आणि म्हणून हे वेगवेगळे छंद मी असं जोपासत असतो. याच्यामध्ये एकच की वय किती झालं तरी माणसाने शिकत राहिलं पाहिजे, अपडेट राहिलं पाहिजे, हाच त्याच्यातला मूळ गाभा आहे. एवढंच मी आपल्याला सांगेन. मला वाटतं की हे घर नाहीये, हे एक सुंदर प्रदर्शन आहे. म्हणजे जिथे आपण एक्झिबिशनला जातो ना ठरवून, तसं मला वाटतं की साहेबांना भेटायचं असेल तर आपल्याला वेळ काढून घरात जावं लागेल, म्हणजे आपल्याला प्रदर्शनी बघता येऊ शकेल. हे एक्झिबिशन इतकं युनिक होणार आहे. आय एम सो एक्सायटेड अबाउट द सीन की अनेक लोक साहेब मला असं वाटतं की ते बघायला येऊ शकतील, आणि त्यातून बेसिकली आपल्याला आपला छंद काय असतो तो कुठल्या उंचीवर घेऊन जाऊ शकतो हे निश्चितपणानं कळेल. पण खऱ्या अर्थानं आज आपण या ज्या कार्यक्रमासाठी, ज्या उद्देशानं, ज्या हेतून आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, त्या काही प्रश्नांना मी निश्चितपणे आता सुरुवात करतो. साहेब, असं म्हटलं जातं की कोकण आणि सहकार असे परस्पर विरोधी शब्द आहेत, असं कोकण व्यतिरिक्त असणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे, कोकणातल्या लोकांचं म्हणणं आहे असे निश्चितपणानं नाही. पण मग तो जो दृष्टिकोन आहे, जेव्हा तुम्ही संचालक झालात, बँकेला अतिशय चांगले दिवस यायला लागले, अनेक व्यापारी आपल्याशी जोडले गेले, उद्योजक तयार झाले, त्याच्यासाठी बँकेचा वाटा महत्वाचा होता. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये कोकण आणि सहकार याचा तुमचा काय अनुभव आहे? प्रथम ज्यांनी भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सहकाराचं बीज रोवलं ते स्वर्गीय वैकुंठभाई मेहता, स्वर्गीय धनंजयराव गाडगे, आणि आता ज्यांचा नामोल्लेख मगाशी झाला ते स्वर्गीय आणि आज हयात सहकारात काम केलेली जी मंडळी आहे त्यांचं मी स्मरण करतो. कारण त्यांनी हे बीज रोवलं नसतं तर तुम्ही मला आज इथे बोलावले नसते. मी त्यांनी घालून दिलेला आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम केलं म्हणून इथे बसण्याची आज मला संधी मिळाली. त्यामुळे सहकार हा शब्द इतका चांगला आहे की खरं म्हणजे सहकार हे खेडेगावात सुद्धा आहे. आता आमचे शेतकरी सगळे आहेत म्हणून सांगतो, खेडेगावामध्ये एकाकडे बैल असतात म्हणजे नांगर असतो, आणि दुसऱ्याकडे नांगर नसतो पण माणसं असतात. मग ते दोघं डाळं करतात. ते डाळं म्हणजे काय? सहकारच आहे ना. एकमेकाने एकमेकाला मदत करून ते काम पूर्णत्वात नेणं याला सहकार म्हणतात. ते बँकेतच असेल असं नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार या शब्दाला खूप महत्व आहे, आणि प्रत्येकाने त्याचा बारकाईने विचार करून जर ते काम केलं तर खऱ्या अर्थाने सहकाराचा जो अर्थ आहे तो समजल्यासारखा होईल. आपण म्हणाले की कोकण आणि सहकार, खरं म्हणजे सहकार हा काही कोणत्या प्रदेशासाठी शब्द आलेला नाही, तो आपल्या राज्यासाठी, देशासाठी आलेला आहे. त्यामुळे
तुम्ही काय केलं तो समजून घ्यायला किती वेळ लावला याच्यावर हे नुकसान झालेलं आहे. सहकारामध्ये 3 स्टेज आहे. म्हणजे ज्यांनी 1960 साली सहकार कायदा तयार केला, ज्यांनी सहकार महाराष्ट्रामध्ये रुजवला, त्यांना मी म्हणजे नतमस्तकच होईल. कारण 3 स्टेजमध्ये त्यांनी हे केलं. एक विविध कार्य करणारी सहकारी सेवा सोसायटी, दुसरी पतसंस्था अप्पा आणि तिसरी बँक. हा जो पहिला घटक आहे त्याचं नावच असं आहे, विविध कार्य करणारी सहकारी सेवा सोसायटी. जर त्याचे बायलॉज वाचले तर जन्माला आलेल्या माणसाला जे लागतं तिथपासून त्याचा अंत्यविधी होईपर्यंत प्रत्येक विधीसाठी या संस्थेतनं त्याला कर्ज देता येतं. एवढी दूरदृष्टी की हा विचार त्या वेळी करून कायदा बनवणं हे काही सोपं नव्हतं. पण अतिशय छान कायदा केला. त्या कायद्यामध्ये ज्या ज्या त्यांनी तरतुदी केल्या त्याचं जर आम्ही पालन केलं असतं तर सहकार या शब्दाला काळीमा लावण्याचं धाडस कोणाकडनं झालं नसतं. पण काही मंडळींनी चुकीचा त्याचा फायदा घेतला, वापर केला आणि सहकार मग थोडासा बदनाम व्हायला लागला. सहकार तुम्ही कोकणात जा, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र कुठेही जा, सहकाराचा अर्थ एकच आहे. त्यामुळे तो अर्थ समजून घेऊन जर आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये, मगाशी मी विविध कार्यकारी सांगितलं, हे खरं म्हणजे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला मदत करणारी संस्था म्हणून उभी राहिली. आम्ही फक्त लोकांना खत देण्याचं काम केलं, त्याच्या पलीकडे काय केलं नाही. म्हणून आम्ही तिथेच राहिलो. आम्ही त्यावेळी बियाणे चांगली दिली नाही, अवजारं दिली नाही, त्याला लागणारी मजुरीची व्यवस्था केली नाही. ते जर वेळीच दिलं असतं तर त्या संस्था लोकांना माझी ही संस्था आहे ही आत्मीयता निर्माण झाली असती. ती झाली नाही आणि म्हणून ती खत देणारी संस्था, एवढंच ते लिमिटेशन राहिलं तिचं. पतसंस्था जी जन्माला आली त्याच्यामध्ये छोटे छोटे जे व्यावसायिक आहेत त्यांची पत निर्माण करणं, म्हणजे पतसंस्थेचं मूळ ब्रीदच असं आहे, बाजारात त्यांची पत नाही त्यांची पत निर्माण करणं. याच्यासाठी पतसंस्था आल्या, त्याला लिमिटेशन आल्या. त्यांनी कोणाला कर्ज द्यावं, किती रकमेपर्यंत द्यावं, कसं द्यावं, काय करावं हे त्याच्यामध्ये नमूद केलं गेलं. आणि बँका ह्या मोठ्या व्यावसायिकांसाठी आल्या. आम्ही ते समजून घेतलं नाही आणि मग याने त्याच्यामध्ये शिरायचं ठरवलं, त्याने त्याच्यामध्ये शिरायचं ठरवलं आणि मग माझी अवकात काय हे न पाहता मी जो कर्ज व्यवहार केला त्याच्यामुळे काही संस्था अडचणीत आल्या. म्हणजे ज्याने जे काम ज्या स्टेपपर्यंत करायला हवं होतं ती स्टेप ओलांडल्यावर काय होतं ते आपल्याला माहिती आहे. रामायण महाभारत सगळं घडले ते त्या गोष्टींमुळेच घडले. आणि म्हणून ज्या मर्यादा आहेत, कायद्यामध्ये जे बंधनं घातलेली आहेत त्या बंधनांचं पालन करून जर या तिन्ही संस्थांनी काम केलं तर कोकणात सहकार रुजला नाही असं म्हणण्याचं कोणीही धाडस करणार नाही. मला अभिमान आहे की मी कोकणातला असून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र इथे मार्गदर्शन करायला मला लोक बोलावतात. याच्यापेक्षा कोकणाचं आणखीन वैभव काय. व्हेरी गुड. मी पुन्हा एकदा त्याच मुद्द्यावरती येतो की ज्या वेळेला 1959 साली, अर्थात त्यावेळेला तुम्ही संचालक नव्हता, पण ज्या वेळेला ही बँक सुरू झाली त्यावेळेला कोणती दूरदृष्टी होती किंवा बँकेची नेमकी सुरुवात काय झाली आणि त्यावेळेला नेमकी धोरणं किंवा जे ध्येय होतं की काय म्हणून आपण ही बँक या ठिकाणी तयार करतोय. कारण त्याचा उल्लेख मी आत्ताच करतो बेसिकली की मी अतिशय अभिमानाने आणि गर्वाने सांगेन की महाराष्ट्रामध्ये ही दापोली अर्बन बँक ही केवळ एकमेव बँक अशी आहे की ज्या बँकेचं दापोली अर्बन सिनियर सायन्स कॉलेज ग्रांटेबल आहे. आणि हे खऱ्या अर्थानं मला वाटतं की कोकणातल्या सहकारितेचं वैभव काय तर हेच खऱ्या अर्थानं त्याचं वैभव आहे. पण थोडंसं आपण बॅकवर्ड घेऊन बघूया की नेमकं या बँकेची सुरुवात कशी झाली, काय ध्येय धोरणं होती आणि हळूहळू या बँकेने जो टप्पे गाठत गेलेली आहे, लोकांपर्यंत पोहोचली, याचा वाढ झाला, त्याचे विस्तार झाला, त्याच्या ठेवी वाढल्या.
तर ही प्रगती कशी झाली किंवा ह्याच्यामध्ये काय नेमकी ध्येय धोरणं होती? एक प्रश्न आपण फोडून टाकला. सिनियर सायन्स कॉलेज हे मी उदाहरण देणार होतो. सहकारातनं काय करता येते आता. खरं म्हणजे आपली बँक जी झाली ती चिपळूण अर्बन बँकेची शाखा होती आणि ती इथे चालत नव्हती, म्हणून चिपळूणकरांनी चिपळूण अर्बन बँकेने ती बंद करायचं ठरवलं. त्यावेळी आपल्या इथे असलेले आपले ज्येष्ठ व्यापारी, त्याच्यामध्ये स्वर्गीय काळाराम जेठमालू असतील, मणियार असतील, मेहता असतील, परांजपे असतील, ही अशी दिग्गज जी मंडळी आहे, या मंडळीने असं ठरवलं की ही बँक आपण घेऊन सुरू केली तर, आणि ती ब्रँच मग त्यांनी त्यांचे जे डिपॉझिट होतं ते परत करून, जो खर्च होता तो करून परत त्यांना देऊन ती आपल्याकडे घेतली. आपल्याकडे घेतल्यानंतर 29 फेब्रुवारी, तारीख पण बघा कशी, 4 वर्षांनी ज्या वाढदिवस येतो, 29 फेब्रुवारीला आपल्याला लायसन मिळालं आणि ती बँक सुरू केली. संधी मिळाली. 87ला मी संचालक झालो, 92ला चेअरमन झालो. आणि मग मी असं ठरवलं की ही संधी जर ईश्वराने मला दिली असेल तर मी लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. केवळ खुर्चीत बसून चेअरमन म्हणून मिरवण्यापेक्षा मी माझ्या कालखंडामध्ये किती तरुणांना व्यवसाय उपलब्ध करून दिला, किती जणांना स्वतःच्या पायावर उभी केली, याला मी महत्त्व दिलं. आणि मग रिक्षा, प्रायव्हेट ट्रॅक्स, तेव्हा सगळ्यात पहिल्या ट्रॅक्स आल्या होत्या. थोडेसे आमचे, कारण सगळ्यात तरुण मी होतो, आमचे सगळे ज्येष्ठ संचालक म्हणायचे, तुझं काही डोकं फिरलं की काय एवढ्या गाड्या देतोयस, उद्या थकल्या तर काय करायचं, रिक्षा देतोयस. पण मला विश्वास होता, जेव्हा आपण एखाद्यावरही विश्वास टाकतो तेव्हा तोही विश्वासाने त्याची परतफेड करत असतो. आणि अभिमानाने सांगेन की बिझनेस वाढत गेला. त्याच्यामध्ये मग मी सगळ्यात महत्त्वाचं जे केलं ते महिलांना गॅस, 2000 रुपये कर्ज, फक्त 100% कर्ज देऊन गॅस देण्याचं काम. 7,500 महिलांना गॅस कनेक्शन तेव्हा दिले आम्ही. 1.5 कोटीचा फायनान्स झाला. शाळेतल्या विद्यार्थिनी असतील त्याला सरकारची तेव्हा ही स्कीम नव्हती सायकलची, तेव्हा आम्ही स्कीम काढली. आदरणीय स्वर्गीय R.R. आबांनी घर तिथे शौचालय ही योजना काढण्यापूर्वी 2004 साली दापोली अर्बन बँकेने घर तिथे शौचालय ही योजना आणली. आणि मग प्रत्येकाला ही बँक माझी आहे असं वाटायला लागलं. त्यामुळे कस्टमर बेस वाढला, बँक आपोआप वाढायला लागली. लोकांचा विश्वास बँकेवर बसला की या बँकेमध्ये मी जर पैसे ठेवले तर ते सुरक्षित राहतील आणि बँक वाढायला लागली. अशा पद्धतीने बँकेचा ठेवीचा ओघ वाढल्यावर कर्ज व्यवहार वाढला आणि त्याच्यातून आज हे वैभव आपल्याला पाहायला मिळतं. त्या जोरदार टाळ्या निश्चितपणे या बँकेच्या प्रगतीसाठी झाल्या पाहिजेत. कारण 1959 साली ज्यांनी हे बीज रोवलं त्याचा आज वटवृक्ष तयार झाला. साहेब, वटवृक्षच नाही तर आता फळं पण लागायला लागली आहेत त्याला, कारण आता शाखा पण वाढल्या आणि अनेक शाखा या वाढत आहेत. एक महत्त्वाच्या प्रश्नाकडे मी निश्चितपणाने येतो, कारण कोकण म्हणजे पर्यटन अशी जी व्याख्या आता सध्या सुरू झालेली आहे. पूर्वी असं म्हणायचं की पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. पण आता तो मामाचा गाव राहिलाय की नाही राहिलाय मला माहिती नाही आहे. पण अजून सुद्धा जर आम्ही खेड्यांकडे बघितलं तर मला आदरातिथ्य किंवा एक पर्यटन क्षेत्रातला अभ्यासक म्हणून मला प्रत्येक ठिकाणी पर्यटन दिसतं. ज्याच्यामध्ये थोडा हा क्वेश्चन मी इलॅबरेट करतो साहेब, मुद्दाम करतो. त्याचं कारण असं आहे की हा प्रश्न आपल्या प्रत्येकापर्यंत पोहोचू शकेल की पर्यटन म्हणजे फक्त 720 किलोमीटर लांबीचा जो समुद्र किनारा आहे तेवढंच म्हणजे पर्यटन का? वाळूवरती येऊन मौजमस्ती करणं म्हणजे पर्यटन का? मोठ्या बीच रिसॉर्ट्समध्ये जाऊन राहणं म्हणजे केवळ पर्यटन का? तर अशी जी व्याख्या जर आपल्यासारख्या लोकांनी बदलली तर आपण ज्या ज्या ठिकाणी राहतो आहे त्या प्रत्येक गावामध्ये, वाडीमध्ये आणि तिथं असणाऱ्या प्रत्येक मंदिरामध्ये आपल्याला पर्यटन बघायला मिळू शकतं. ह्याचे 2-3 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा ज्याच्यामध्ये ग्रामीण पर्यटन जे आहे, ज्याला आपण रुरल टुरिझम असं म्हणतो, या प्रत्येक ठिकाणी आपल्याला ग्रामीण पर्यटन दिसतं आहे.
आमच्याकडे होणारा होळीचा सण हा संस्कृती पर्यटनाचा एक भाग आहे. आमच्याकडे होणारा गणपतीचा मोठा सण हा सुद्धा एक संस्कृती पर्यटनाचा भाग आहे. आमच्याकडे नदी नाले आहेत, आमच्याकडे ओढे आहेत, आमच्याकडे बायोडायव्हर्सिटी आहे, आमच्याकडे जैवविविधता मोठ्या प्रमाणामध्ये आहे. या ठिकाणी आम्हाला साहसी पर्यटन म्हणजे ॲडव्हेंचर टुरिझम आम्हाला या ठिकाणी दिसतं आहे. आणि या सगळ्याचा जर आपण विचार केला तर ज्या ठिकाणी ग्रामीण पर्यटन आहे, जिथे आपल्याला साहसी पर्यटन दिसतंय, जिथे आपल्याला संस्कृती पर्यटन दिसतंय, तर पर्यटनाने, कारण बाकी सगळ्या देशांचा जर आपण विचार केला, आपण बँकॉकला जातो, थायलंडला जातो, फुकेतला जातो, इंडोनेशियात जातो, मलेशियात जातो, सिंगापूरला जातो, नवीन डेस्टिनेशन बालीला जातो, व्हिएतनाम सारख्या छोट्या देशांमध्ये आपण जातो. ही छोटी छोटी जी आयलँड्स आहेत ती केवळ आणि केवळ पर्यटनावरती आधारित झालेली आहे. आता अर्थात म्हणजे तुम्ही मला या गोष्टीचं इलॅबोरेशन निश्चितपणे करू शकाल की जर आपण सहकाराचा मुद्दा जर घेतो आहे तर त्याला शेती हा पूरक व्यवसाय आहे, कारण तिथूनच बेसिकली सहकाराची सुरुवात होते. पण जर आपण पर्यटन आणि सहकार असा जर मिलाप तयार केला तर ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख मी या ठिकाणी सध्या केलाय त्या प्रत्येक ठिकाणी पर्यटनाचं पोटेन्शियल जर आपल्याला सहकाराच्या माध्यमातून लोकांपर्यंत दाखवता आलं तर कोकणातलं प्रत्येक गाव हे पर्यटनानं गजबजू शकेल. कारण इथली आंब्या काजूंची झाडं किंवा इथली नारळाची माडांची झाडं, इथली बाग हे सुद्धा एक पर्यटनाचंच साधन आहे. आणि आता मी म्हणतो की हे रिव्हर्स मायग्रेशन सुरू आहे. किती लोक याला बिलीव्ह करतील मला माहिती नाही, पण कोकणातून शहराकडे जाण्याचं अट्रॅक्शन आणि आता शहरामध्ये जे काही गर्दी सुरू आहे, प्रदूषण सुरू आहे, त्यातून पुन्हा कोकणाकडे येण्याचा जो काही ओघ सुरू आहे तो ओघ आपल्याला पर्यटनाची नांदी देतो आहे का? आणि या पर्यटनाचा वाढ आणि विस्तार करायचा झाला तर सहकार आणि पर्यटन आपण आपल्या नजरेमधून कसं मांडू शकाल किंवा काय उपाययोजना आपण पर्यटन वाढीसाठी करता येऊ शकतील? एकाच वेळी सरांनी एवढे प्रश्न डोक्यात घातले की उत्तरं देताना मेंदू थोडा हलणार आहे. मी एकच सर्वांना सांगेन की सहकार हा जो विषय आहे त्याच्यामध्ये सहकारातला विकास जेव्हा अपेक्षित आहे, शाश्वत विकास, तो विकास तुम्हाला पायाभूत विकास हवा आहे, आर्थिक विकास हवा आहे, भौतिक हवा आहे, शैक्षणिक हवा आहे, नक्की विकास कोणता हवा आहे? कारण विकासाची व्याख्या करताना विकासाच्या व्याख्या अनेक होऊ शकतात. आपल्याला नक्की कोणत्या क्षेत्रामध्ये त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे सहकाराचा हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. तुम्ही आज जर याचा उल्लेख केला, सुदैवाने 22 देश माझे बघून झालेले आहे आणि ज्या बँकॉकचा उल्लेख केला त्या 5 वेळा गेलोय, सिंगापूरला 4 वेळा जाऊन आलोय. खरं म्हणजे माणसाने एकदा तरी परदेशात जाऊन आलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला एक वेगळी दिशा मिळते की आपण म्हणतो जेव्हा तुम्ही सिंगापूरला जाता तेव्हा कागदाचा रॅपर हा तुमच्या आपोआप खिशात जातो, तर इथे तो रस्त्यावर का पडतो? खरं म्हणजे इथे पण तो खिशात गेला पाहिजे ना. म्हणजे आपलं काम फक्त परदेशात गेल्यावर नीट राहायचं, इथे आल्यावर अवजव सगळं सारखं. कारण इथे कायद्याची भीती आहे, इथे थोडं कायदा फाजीलपणात गेलेला. कारण मी काही केलं तरी कोणतरी मला वाचवणार आहे असा एक फाजील आत्मविश्वास माणसाच्या मनामध्ये इथे वाढायला लागले. आणि म्हणून तो जाणं मनातून सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण जर पर्यटन तुम्हाला वाढ हवी असेल, त्याच्यात जरा मागे जातो, केरळ, गोवा, काय तुमच्या या समुद्रकिनाऱ्याच्या व्यतिरिक्त तिथे काय वेगळं आहे? असं गोव्याला फक्त दारू मिळते, आमच्या हौशी जातात दारूच्या बॉटल आणायला, काय प्यायला जातात, एवढाच फरक. तिथेही तेच आहे, केरळलाही तेच आहे. जे पोटेन्शियल आहे, आपल्याकडचं दाभोळ बंदर आहे, आत्ता चालू झालंय फेरीबोटचं, म्हणजे फेरीबोट झाली, आता हाऊसबोट येते, पण पर्यटन अजून नाही ना झालंय. तिथून आपण निघालो, मग दाभिड पांगारीपर्यंत येऊन परत त्या लोकांना
दाभोळ जेटीवर आणून सोडणं हा पण एक व्यवसाय आहे ना, पर्यटनाचा भाग आहे ना. अजून आपण समजून घेतलेलं नाही की माझ्याकडे पोटेन्शियल काय आहे, मी कशातून पैसे निर्माण करू शकतो. कारण आपल्याकडे चांगले गाईड नाही. हाच दगड म्हणजे लाडगरहून तुम्ही मुरुडून कर्द्याला जाताना जो एक दगड आहे, लहानपणी आम्हाला सांगायचे हा चिलमीतला खडा. त्याचं वर्णन, एक मोठा दगड आहे बघा समुद्राच्या बाजूला, त्याचं नाव आहे चिलमीतला खडा. हा जर परदेशात असता आणि तो गाईड आपल्याला सगळ्यांना घेऊन गेला असता तर त्याचं वर्णन असं केलं असतं की आपल्याला वाटलं असतं हा डायमंडच आहे इथे. हे जे स्किल आहे ते आपण आपल्या लोकांपर्यंत उतरवलेलं नाही. आपण काय करतो, पर्यटक येतो एक दिवस, मासे खातो, निघून जातो. त्याचा स्टे वाढेल कसा, त्याला मी काय काय दाखवू शकेन, त्या दाखवण्यासाठी माझ्याकडे चांगली माणसं कशी येतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षितता पर्यटकाची. माझी एकटी भगिनी रात्री 12 वाजता जात असेल तरी तिला हा विश्वास पाहिजे की मला कोणतंही इथे भय नाही. त्याचवेळी तुमच्याकडे पर्यटकांचा ओढा जास्त येऊ लागतो. आणि मग हे सगळं तुम्ही एकत्रीकरण करून काय आपण नक्की केलं पाहिजे. कारण सर आता जो पर्यटनाचा ओघ वाढलेला आहे आणि डेव्हलपमेंट झाले, मी क्रेडिट घेणार नाही पण हे दापोली अर्बन बँकेचं श्रेय आहे. 375 व्यावसायिकांना दादा 3 दिवसाचं मोफत ट्रेनिंग. एक दिवस होता की ग्रेव्ही कशी बनवायची, जेवण कसं बनवायचं, ताजचा कूक येऊन त्यांनी प्रशिक्षण दिलं होतं. दुसरा दिवस असा होता की व्यवस्थापन म्हणजे बेड असेल, बेडशीट कशी असावी, भांडी कोणती कोणती वापरावी. कारण सगळ्यांना सांगतो आपण नेहमी खाचवाला चमचा वापरतो आणि तो चमचा असा उलटा केला तर या चमच्याने कांदा पोहे शिरा खायचा की नाही खायचा, कारण त्याच्यामध्ये मळ असतो. म्हणून मग प्लेन दांडीचे चमचे कसे वापरायचे, ग्लास उंची ग्लासची जास्त असता कामा नये, कारण साफ करताना जी अडचणी येतात, हे सगळं प्रशिक्षण. आणि तिसरा दिवस माणसाने माणसाजवळ कसं वागायचं, हे 3 दिवस आपण प्रशिक्षण दिलं. त्याच्यातनं माणसं तयार झाली, आपण त्यांना कर्ज दिलं आणि मग घरगुती हॉटेल व्यवसाय सुरू झाला. हे आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे. आम्ही गावागावामध्ये गेलो, गावातल्या लोकांना एकत्र केलं, त्यांना समजावून सांगितलं तुम्ही एकमेकाला जाणीन राहा, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो, आणखीन आम्हाला काही नको, पण तुम्ही या व्यवसायात या. आणि दापोली अर्बन बँकेने जे हे धोरण स्वीकारलं त्याच्यामध्ये आज जो पर्यटक किंवा पर्यटन वाढलेलं आहे त्याच्यामध्ये 50% जास्त हिस्सा दापोली अर्बन बँकेत आहे. म्हणजे सहकाराचा आहे. मूळ सहकाराचं तत्वच हे आहे की तुम्ही लोकांपर्यंत जाऊन त्यांना प्रवृत्त केलं पाहिजे की याच्यातून तू कर्ज घेतल्यावर तुला उत्पन्न कसे मिळेल, तुझ्या कुटुंबाचा चारित्र्यार्थ कसा चालेल आणि तू बँकेचं कर्जाचे हप्ते कसे फेडू शकशील, हा विश्वास त्याला देणं हे महत्त्वाचं असतं. आपण काय करतो, सहकार म्हणजे नुसतं नाव लिहितो, संस्थेचा बोर्ड लावतो, संपलं काम आपलं. आता ते दिवस संपलेले आहेत. आता सहकार म्हणजे खऱ्या अर्थाने सहकार तुम्ही लोकांच्या दारापर्यंत पोचलं पाहिजे, तुमच्या योजना त्याला सांगितल्या पाहिजे आणि मग त्याच्या गळी उतरवून पर्यायाने थोडंसं कायदा आणि व्यवहार याची सांगड घालून त्याला कर्ज देऊन त्याला उभारणीचं काम आपण केलं पाहिजे. कारण सर आपल्याकडे पोटेन्शियल भरपूर आहे. निसर्गाने आपल्याला एवढं भरभरून दिलेलं आहे की तेवढं जरी येणाऱ्या पर्यटकाला दाखवलं तर आणखीन काय निर्माण करण्याची गरज नाही. कारण थोडंसं आपल्याकडे कायदा अडचणीचा येतो. कारण आपण दुबईला गेलो किंवा मलेशियाला गेलो तर समुद्राच्या पाण्यावर तिथे गेम दाखवतात. लेझर शो तर समुद्राच्या पाण्यावरच आहे. आपल्याकडेही शासनाचं करावं आमचं काही म्हणणं नाही, पण थोडीशी शिथिलता दिली तर पर्यटनाला खऱ्या अर्थाने चालना देण्यासाठी आपण सगळे कमी पडू
इतके पर्यटक इथे येऊ शकतात, इतकं पोटेन्शियल, एवढं मी एक बँकर म्हणून आपल्याला सांगू शकतो. कोकणच्या कृषी क्षेत्राचं नेमकं भविष्य आता काय असू शकेल असं तुम्हाला वाटतं? कसं आहे, कोकणाला भरभरून ईश्वराने दिलेलं आहे. कारण 2-3 वर्ष पाणी घातलं की पुढे 50 वर्ष त्या झाडाकडे बघायला लागत नाही, फक्त उत्पन्न घ्यायचं आहे. खत घातलं तर तो जास्त उत्पन्न देणार आहे. आपण कुठे कमी पडतोय हे मीही जबाबदार आहे त्याला. कारण आमच्यावर टीका होते, दादा जिल्हा मध्यवर्ती बँक बाहेर कर्ज द्यायला लागलेले आहे, साखर कारखान्याला कर्ज दिलेले द्यायला लागलेले आहे. अरे आमच्याकडे डिपॉझिट आले 2,500 कोटी, 80 कोटीच्या वर शेती कर्ज आमचं जातच नाही. उरलेले पैसे काय करायचे? त्याला चांगला कर्जदार पाहिजेच ना. म्हणून आम्ही मग बाहेर जायला लागलोय. इथले जर लोक याच्यामध्ये आता दुग्धचं हे आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेने आपल्याकडे चांगलं एक युनिट उभं राहिलं. आपण 60% व्याजदराने म्हणजे ठेवी घेतो आम्ही 8%ने आणि कर्जदाराप्पा 60%ने करतो लोकांना. लोकांनी या व्यवसायामध्ये यावं, आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी दुग्ध व्यवसाय करावा, त्याला रोजचे 100-200 रुपये मिळावे, या भावनेतून आपण त्यांना 60% व्याजदराने कर्ज देऊ केलं. उपयोग काही नाही. म्हणजे देणारा असला तरी घेणाराने हात पुढे करायला हवंय ना. तर ह्याचा प्रचार आणि प्रसार करणं गरजेचं आहे. आपण सगळ्यांनी मिळून याच्यात या ज्या गोष्टी आहेत हे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे प्रत्येकाला. ज्या ज्या ठिकाणी जो जो काम करतोय, बँकिंग असेल, कुठलंही डिपार्टमेंट असेल, कृषी खातं असेल, कृषी खात्याचे अंग बरीच आहेत, आपण नक्की काय करतोय? माझ्यामुळे या गावामध्ये मी माझी नेमणूक केल्यावर मी किती झाडांच्या संख्येत भर काढू शकलो, किती ग्रामस्थांचं दरडोई उत्पन्न मी वाढवलं, मी शासनाकडून जो महिन्याला पगार घेतो त्याचा आउटपुट काय दिला, याचं मूल्यमापन जर स्वतः करायला लागलो आपण तरच खरं म्हणजे याचा विकास होणार आहे. आणि कृषीशिवाय, साहेब माझा मुद्दा येतो की शेती समृद्ध झाल्याशिवाय काहीही होणार नाही. खरं आहे, शेती आता परवडत नाही. माझ्या भगिनींना मी विनंती करेन, चिखलात हात घालायला कुठे लाजायचं नाही. मी नांगर धरलेला आहे, मी पायाने नाचणी मळलेली आहे, कणस सगळे उद्योग केलेले आहे. कारण आमची घरची शेती होती. 2 बैल आणि 2 रेडे असे 2 नांगर होते. पहिली गोष्ट अशी की आता शेती परवडत नाही. खरं आहे, सरकारने एक केलं पाहिजे की या शेतीसाठी मूलभूत ज्या गरजा आहेत, आता बैल सांभाळणं, गुरं सांभाळणं परवडत नाही, पण मग ट्रॅक्टरला अनुदान देऊन त्या गावामध्ये 2 ट्रॅक्टर जर सोसायटीला दिले, त्यांनी नांगरणी करायची. शेती लावण्यासाठी जे माणसं थकतील त्यांना रोजगार हमीतनं मजुरी द्यायची, पण त्यांनी शेती करून उत्पन्न काढायचं, ही सक्ती केली पाहिजे. कारण सगळ्यांनी शेती सोडली तर तुम्ही धान्य एवढ्या लोकसंख्येला कुठनं पुरवणार आहात? काय आयात करणार आहात? आणि आयात करून किती लोकांची भूक आपण भागवू शकणार आहोत? त्यामुळे आज प्रत्येकाला कामाला लावणं हे गरजेचं आहे. जिथं जिथं सरकारने मदत करायला हवी. कारण आज जर तुम्ही पाहायला गेलात तर 1 मण भात हे साधारण 900 रुपयाला बसतं जर आपण नांगर विकत घेतले आणि माणसं करून करायचं झालं तर. पण सरकारने जर अनुदान दिलं तर आनंदाने लोक ते करतील. आणि मग शेतीपासून आता जो समाज दूर जायला लागलेला आहे तो परत शेतीकडे वळेल. 100% अनुदानाची योजना आली म्हणून आज आपल्याला बऱ्याच ठिकाणी लागवड झालेली दिसते. आंब्याचं उत्पन्न, काजूचं उत्पन्न त्याच्यातून घेतात. असा उपक्रम शासनाने राबवला पाहिजे. शेतात ज्याची शेती आहे त्यांनी शेती केलीच पाहिजे आणि त्याच्यासाठी अनुदान सरकारने दिलं पाहिजे. हे माझं शेतीबद्दलचं मत आहे. कारण शेती समृद्ध झाल्याशिवाय देशाला दुसरा पर्याय नाही.
धन्यवाद साहेब. शेती खऱ्या अर्थानं ही शाश्वत आहे, म्हणजे त्याला खरंच काही हे नाही. आणि म्हणून आम्ही विचार करत असताना पण हाच मुद्दा घेतला की सहकार, कृषी क्षेत्र आणि मग कोकणचा विकास आपल्याला कशा पद्धतीने साधता येईल. आणि ज्याच्यातून फक्त शेती म्हणजे आता आपल्याकडे असं झालं की आंब्याचीच बाग आहे, तो एक्झिस्टिंग फार्मर जो आहे तो आंब्याचीच लागवड करतोय, त्याला नवीन काहीतरी शेती करावीशी वाटत नाही किंवा ती त्यांनी केली पाहिजे. किंवा फणसापासून आता आमचा जो लांजामधला मित्र आहे त्यांनी 86 प्रकारच्या नवनवीन फणसाच्या जाती शोधून काढल्या. 2 महिन्यात सुद्धा फणस येतो हे बेसिकली त्याने दाखवून दिलंय. आणि त्याची स्टोरी खरं तर फार इन्स्पिरेशनल आहे. वडिलांकडे 1 एकर फक्त शेती होती, कोकणामध्ये तो काम करत होता. कृषी विद्यापीठामध्ये राहुरीमध्ये त्याने शिक्षण पूर्ण केलं आणि तो त्याच्यानंतर केरळमध्ये बाबा म्हणाले की अरे फक्त एक सेमिनार आहे, तू फक्त जा. तो म्हणाला बाबा मला इंटरेस्ट नाही आहे सगळ्यामध्ये, मी काही शेती करणार नाही, मी UPSC स्पर्धा परीक्षा करतोय, त्याचा अभ्यास मध्ये व्यवस्थित सुरू आहे. बाबांच्या हट्टापायी फक्त तो केरळमध्ये सेमिनारला गेला. 2 दिवस त्यांनी सेमिनार पूर्ण केला आणि मिथिलेश देसाई त्याचं नाव आहे, लांजामधला, तुम्ही त्याला युट्यूबला ऐकू शकता. आणि साहेब त्याने आता 26 एकरामध्ये कोकणामध्ये शेती काय पूरक असते तर त्याने 86 प्रकारच्या फणसाच्या जाती शोधून काढलेल्या आहेत. आज त्याचं जे क्रॉप आहे हे मलेशियाला जातो, सिंगापूरला जातो, इव्हन स्वित्झर्लंड पण बेसिकली तो तिथून पाठवतोय. त्यामुळं आपण शेती हे किती पूरक आहे किंवा त्याच्यामध्ये किती शाश्वत भूमिका आहेत हे प्रत्येक शेतकऱ्यांनी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आणि काळानुसार आपण शेती बदलली देखील पाहिजे. सो माझा पुढचा मुद्दा साहेब असाच आहे, कारण कोकणामध्ये सध्या बचत गटांचं संघटन मॅडम वाढतंय, हे आपल्याला पण दिसतंय आता सध्या. आता हे संघटन वाढत असताना त्यांच्या हातांना काम देणं, त्याच्यामध्ये सक्षमता आणणं हे आपलं खरंच काम आहे. मला तोच प्रश्न विचारायचा आहे की फळप्रक्रिया उद्योग किंवा असं काही इनोव्हेशन मॉडेल जे आपण बचत गटांना देऊ शकतो आणि त्याच्यामध्ये बँक असेल किंवा शासन असेल किंवा प्रशासन असेल त्यांना कसं आपण सहकाराच्या माध्यमातून सक्षम करू शकतो बचत गटांना. खरं म्हणजे शासन बचत गटांसाठी खूप काही करते, बचत गट समजून घेत नाही आणि मग थोडंसं चुकीचं घडतंय. सर जी मोठी शेती आहे म्हणजे आपण ज्याला खलाटी म्हणतो, मोठमोठ्या खलाट्या ओसाड पडायला लागलेल्या आहे. माझं तर म्हणणं असं आहे की बचत गटांनी तिथे लागवड करायची, भात शेतीचं उत्पन्न घ्यायचं, तहसीलदारांनी त्याला ते लीजवर द्यायला लावायचं. त्याच्यासाठी लागणारं जे म्हणजे आर्थिक मदत आहे ती जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. आम्हालाही दापोली अर्बन बँकेला आमच्या डिपॉझिटच्या 25% रक्कम कृषीसाठी कर्ज देता येतं, कारण रिझर्व्ह बँकेने आम्हाला ही परवानगी दिलेली आहे. देणारे हात भरपूर आहेत, फक्त त्यांना योग्य दिशेला नेणं गरजेचं आहे. आता मी 2-3 ठिकाणी पाहिलं तर गावाने काही शेती एकत्र येऊन केलेली आहे, त्याचं जे पीक येतं ते विकतात आणि ते गावाच्या फंडात पैसे जमा करतात. चांगली योजना आहे ना, त्याच्यामधून पीक निर्माण होते, याला महत्त्व आहे. पिकाला खंडन शाश्वत याचा अर्थ काय की 100% जगायला जे अन्न लागतं ती तुमची जमीन देणार आहे. ती 1 गुंठा असू दे, 10 गुंठे असू दे, तुम्ही कष्ट करा, तुम्हाला उपवासी राहायची वेळ येणार नाही, हे शाश्वत. त्याच्यासाठी सहकार जोडीला आहे ना. तुम्हाला प्रत्येक कुंपण घालण्यासाठी आपण कर्ज देतो, बियाण्यांसाठी कर्ज देतो, पंपासाठी कर्ज देतो, सामूहिक शेती करणार असाल तरीही देतो. जिल्हा मध्यवर्ती बँकेने तर एक योजना आणलेली आहे, कारण आपल्याकडे कमी क्षेत्र असलेले शेतकरी आहेत. तुमची 2 गुंठे जमीन आहे, माझी 10 गुंठे, बाजूची 20 गुंठे आहे, या सगळ्याचं एकत्रीकरण करा, कर्ज घ्या आणि भागिले गुंठे करा आणि त्या गुंठ्याला जो कर्जाचा येईल तो तुम्ही फेडा ना. आता याच्यापेक्षा तर आपण शाश्वत काही करू शकत नाही, पण हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे आणि केलं पाहिजे, कारण शेतीला पर्याय नाही. असलेली जागाच तुम्हाला वाचवणार आहे आणि त्याच्या जोडीला सहकार तुम्हाला मदत करायला असणार आहे, हे मी अगदी नम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो. धन्यवाद साहेब. या ठिकाणी बचत गटाच्या अनेक महिला आहेत. माझी विनंती आहे तुम्हाला की आपल्याकडं ज्या बचत गटांच्या ज्या काही सोयी सुविधा आहेत
त्या समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण त्याच्यामध्ये जी दरी आहे किंवा जो गॅप आहे त्याच्यामुळं त्या योजना मला वाटतं की बचत गटांपर्यंत पोहोचत नाहीत किंवा तुम्ही त्याला फायद्यामध्ये त्याचं रूपांतर होत नाहीये. तर तुम्ही ते समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. साहेब, ज्याच्याकडं 1 एकर 2 एकर 2 गुंठा 10 गुंठा शेती असेल तो निश्चितपणे आपल्या शेतामध्ये काम करून त्याची शेती उपजीविका भागवेल. पण आपल्याकडे इथे 720 किलोमीटरचा मोठी शेती आहे. त्याच्याकडे मला वाटतं की आपण फारसे काही बघत नाही. म्हणजे फळ प्रक्रियांवरती उद्योग तर आपण निश्चितपणे बघितलेली आहे. फक्त समुद्रातले मासे आणायचे आणि ते खायचे किंवा विकायचे किंवा त्याचीच फक्त शेती करायची, याच्या व्यतिरिक्त आपण मत्स्य शेतीकडे कसे बघता आणि मत्स्य शेतीला पूरक असा सहकार कसा सपोर्ट करू शकतो? जे समुद्रकिनारी आहेत मग ते मच्छीमार कोळी बांधव असतील, खारवी असतील, मुस्लिम असतील, अन्य भंडारी समाज असेल, जो मत्स्य व्यवसाय करतो त्यांना सांगून सांगून मी दमलोय. कारण आजही आपल्याला जो सोडा मिळतो तो कातळावर वाळत टाकतात. मी त्यांना विनंती केली की तो कातळावर सुकत न टाकता तुम्ही ड्रायर आणा, एका ठिकाणी आणून तो वाळवा, त्याचं चांगलं पॅकिंग करा, चांगले पैसे मिळतील. पण आपण तंत्रज्ञानाचा हवा तेवढा वापर आपल्या व्यवहारामध्ये करत नाही. हे त्याचं कारण आहे. कारण कोलिन तुम्ही बघता आता तोही कातळावर वाळत घातलेला असतो. काही मंडळी अशी आहे की चोखंदळ असतात, ते कोलिन घेत नाही. ते म्हणतात स्वच्छ असेल तर सांगा. त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत या मंडळींना म्हणजे हॅमरिंग करायला पाहिजे अक्षरशः की बाबा रे आत्ता तरी तुम्ही ड्रायर घ्या. कारण मच्छी येते तेव्हा त्याचं प्रोसेसिंग नाही केलं तर कमी भावात ती द्यायला लागते. आणि मग ती कमी भावात द्यायला नको असेल तर त्याच्यात प्रोसेसिंग करणं गरजेचं आहे. मी अभिमानाने सांगेन की गद्रे नावाचे एक गृहस्थ ब्राह्मण माणूस मत्स्य व्यवसायात जातो आणि जगात सगळीकडे प्रोसेसिंग केलेले मासे पाठवतो. आता ते जर करतात तो पण माणूसच आहे ना. पण ते एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही, पण माझी तालुक्यातली गरज काय ती तरी मी कशी भागवू शकेन हे त्यांनी देखील आता विचार केला पाहिजे. त्यांच्या जोडीला आमचा सहकार 100% त्याला मदत करायला तयार आहे. पण आपण सर्वांनी मिळून, कारण आता साहेब एवढं झालेलं आहे एकाने सांगून हे होण्यातलं नाही. जनजागृती आपण ज्याला म्हणतो ती जनजागृती होणं गरजेचं आहे. ती शेतीमध्ये होणं गरजेचं आहे, मत्स्य व्यवसायामध्ये होणार आहे, फळ प्रक्रियेमध्ये होणं गरजेचं आहे. कारण आपल्याकडे या सगळ्यासाठी पोटेन्शियल आहे आणि म्हणून ते करणं गरजेचं आहे. ते आपल्या सर्वांचं काम आहे. मी दुसऱ्यावर दुष्ण देणार नाही, माझंही ते काम आहे. आपण सर्वांनी मिळून ते जर केलं तर खऱ्या अर्थाने जे आपल्याला शाश्वत विकास हे साध्य करायचं आहे सहकार्याच्या माध्यमातून, ते आपण नक्कीच करू शकू एवढा मी तुम्हाला यावेळी विश्वास देतो. धन्यवाद साहेब. खऱ्या अर्थानं आपण ज्या उद्देशाने या ठिकाणी आज आपली मुलाखत घेतो आहे तर ती मुलाखत मला वाटते की ती जागरूकतेचा जो अभाव तो प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही म्हणताय की जो आपल्याला दिसतो आहे. माझा पुढचा अगदी छोटा क्वेश्चन असा आहे की तो अभाव मिटवण्यासाठी आपण बँक म्हणून, व्यक्ती म्हणून, संस्था म्हणून काय पावलं उचलली पाहिजे की जेणेकरून आपण लोकांपर्यंत कसे पोहोचू? आम्ही आता नवीन एक उपक्रम सुरू करतोय. त्याच्यामध्ये बचतीची सवय मुलांना लागावी. हायस्कूलमधली मुलं असतील, कॉलेजमधली, म्हणून त्यांच्यासाठी एक स्कीम करतोय आणि त्यांना ज्यादा व्याजदर दादा देऊ करतोय. कारण त्यांना बचतीची सवय आजपासूनच लागली पाहिजे. आपल्याकडे थोडं काय होतं, पुस्तकी ज्ञान जे दिलं जातं. आता सहकारातलंच मी बोलेन की मी SSC होईपर्यंत सहकार कशाशी करतात माहिती नव्हतं ना. माझं म्हणणं आहे शासनाने ते अभ्यासक्रमात आणावं, ज्याच्यामुळे सहकारात ज्याला आवड असेल तो त्या क्षेत्रामध्ये जाईल. जसं डॉक्टर, इंजिनियर ही क्षेत्र आहे तसं सहकार क्षेत्र पण एक शिक्षणाचं दालन असावं, त्याची गरज आहे. आणि तो मग ही कामं करेल. आपल्याला सगळ्यांना मिळून बँकेने तर आम्ही ठरवलेलंच आहे, हे एक डिपॉझिटचं नाही, गावोगावी जाऊन आता
जे अटॅक होतात, सायबर अटॅक होतात, त्यांना साक्षर करणं शाळांमधून जाऊन, हा एक उपक्रम आपण बँकेमार्फत चालू करतोय. आणि दुसरं जे तुम्हाला अपेक्षित आहे की पर्यटनाला जिथे जिथे स्कोप आहे त्या गावाच्या मिटिंग घ्यायच्या, एक वेळ जायचं, 2 वेळ जायचं, जाताना सगळ्या राजकीय पक्षाचे त्या भागातले कार्यकर्ते, पुढारी, नेते असतील त्यांना एकत्र करायचं आणि त्यांना समजावून सांगायचं गरज आपल्याला ही आहे. मतं नंतर कुणाला द्यायची ती द्या, पण आज प्रत्येकाचं कुटुंब स्वतःच्या पायावर उभं करणं ही आपल्या सर्वांची गरज आहे. आणि तो उपक्रम आपण सुरू करतोय. आता 18 तारखेला आमची मिटिंग आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे विषय आम्ही ठेवलेले आहेत, कारण काळाची ही गरज आहे. बँक चालायला दादा हवी असेल तर लोकांच्या खिशात पैसे आले पाहिजे, तर ते तुमच्याकडे ठेवायला येतील, तर तुम्ही कर्ज देणार आहात. मग जो मूळ म्हणजे बेसिक जे आहे इन्फ्रास्ट्रक्चर ते उभं करणं पण जबाबदारी आपली आहे ना. आणि म्हणून खेडेगावापर्यंत पोहोचून या सगळ्याचं हे करणार आहोत. तुम्हा सर्वांची याच्यामध्ये आम्ही बचत गटाचं मदत घेणार आहोत, युवा मंडळाची घेणार आहोत, सगळ्या राजकीय नेत्यांची घेणार आहोत, सगळे हायस्कूल शाळा यांना कामाला लावणार आहोत. त्यांना आम्ही योग्य मोबदला देणार आहोत. तो तुमच्या शाळेने हे जर असं केलं तर तुम्हाला हा कॉम्प्युटर बँकेकडनं दिला जाईल, तुम्हाला मोबदला मिळेल. पैशा रूपात नाही, पण तुम्हाला जी गरज असेल ती वस्तू आम्ही देऊ. कारण पैशा रूपात देताना आम्हाला बंधनं येतात, पण आम्ही एखादी वस्तू त्या शाळेला हायस्कूलला देऊ शकतो. असा उपक्रम आम्ही 18 तारखेपासून 18ला आमची मिटिंग आहे, त्याच्यामध्ये आम्ही हे सगळे निर्णय घेणार आहोत. आणि या सगळ्यांना ज्या दिवशी पहिला उपक्रम असेल त्या नक्कीच तुम्हाला उद्घाटनासाठी सगळ्यांना तुम्हाला निमंत्रित करेल. कारण आम्ही बोलतो तसं करतो हे तुम्हाला दिसलं पाहिजे, तुमचा विश्वास आमच्यावर बसला पाहिजे, याच्यासाठी या करणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद साहेब. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थानं जसं तुम्ही बोलता तसं तुम्ही निश्चितपणाने चालता. मला नेहमी वाटतं की माझं मूळ गाव कोल्हापूर, पण तरी सुद्धा जन्मभूमी ती असते तर आता कर्मभूमी माझी ही आहे. आणि गेली 15-16 वर्ष मी या कोकणामध्ये वावरतो. ज्या माणसाचा जन्मच या कोकणामध्ये झाला त्यावर मला वाटतं की ते स्वर्गात त्याचा जन्म झालेला आहे, त्याच्या पलीकडे जाण्याची गरज नाही. आणि ज्याचा जन्मच स्वर्गात झालाय त्याने स्वतःच्या घराची दारं बंद न करता, आपली वाडी वस्ती बंद न करता आपण आपल्या गावात राहिलं तरच आपला शाश्वत विकास होऊ शकतो. कारण आपण विकासाची दारच बंद करून आपण अनेक ठिकाणी स्थलांतरित होत चाललेलो आहोत. आपलं विकासाचं मॉडेल हे आपल्या गावात आहे, आपल्या विकासाचं मॉडेल आपल्या भूमीमध्ये आहे, आपल्या विकासाचं मॉडेल हे आपल्या मातीत आहे. पण त्या मातीची ओळख जोपर्यंत आपल्याला होणार नाही तोपर्यंत आपल्याला शाश्वत काय विकास देखील साधता येणार नाही. आणि त्यासाठी आपण प्रत्येकाने या सगळ्या गोष्टीचा विचार केला गेला पाहिजे. कारण अशी माणसं देव देतो, देवा छप्पर फाडून देतो. कारण ही देणारी माणसं आहेत, भले त्याच्यावरती व्याजदर असेल तो कमी घेणार आहेत हे आम्हाला मान्य आहे आणि हे निश्चितपणे आम्हाला माहिती आहे, त्याचा विश्वास आम्हाला निश्चितपणे आहे. आपण फक्त ते दोन्ही हात ओंजळीने भरून घ्यायचं असतं. कारण देणारे हात आता तयार झालेत, घेणाऱ्याचे हात आता कमी पडायला लागलेत. त्यामुळं आज सहकार क्षेत्रांमधून कोकणाचा शाश्वत विकास साधायचा झाला तर आपल्याला घेता आलं पाहिजे. तो घेत असताना आपल्याला तो निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर आपण स्वतःचा, आपल्या गावाचा, वाडीचा, आपल्या तालुक्याचा आणि कोकणाचा शाश्वत विकास आपण निश्चितपणाने साध्य करू शकतो असं मला निश्चितपणाने वाटतं. शेवटच्या प्रश्नाकडे येतो. मला कल्पना आहे की आपण तब्बल 1 तास उशिरा चाललो आहे, पण ह्याचा उद्देश साध्य होणं हे अत्यंत आवश्यक होतं. शेवटच्या प्रश्नाकडे येतो साहेब. रत्नसागर फाउंडेशनला सध्या कौशल्य विकास आधारित प्रशिक्षण केंद्राची मान्यता मिळालेली आहे. याच्यावर आधारित उपप्रश्न 2 आहेत. एक की याबाबत दापोली अर्बन बँकेची काय साथ असणार आहे, आणि दुसरा प्रश्न असा आहे की महिलांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी फळ प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण केंद्र आम्हाला सुरू करायचं आहे. आता हे सुरू करत असताना त्याचे सगळे सारे प्रयत्न आमचे सुरू आहेत, पण याच्यामध्ये ज्या वेळेला या फाउंडेशनच्या माध्यमातून एखादा उद्योजक किंवा उद्योजिका तुमच्यापर्यंत कर्जासाठी पोहोचेल त्यावेळेला सबसिडी मिळेल का, नसेल तर व्याजदर कमी मिळेल का, किंवा किमान कागदपत्रांची पूर्तता करून आम्हाला पटकन त्वरित इन्स्टंट लोन मिळू शकतं का, आणि त्याची नेमकी प्रक्रिया किंवा त्याची प्रोसेस नेमकी काय असू शकते. सर्वप्रथम रत्नसागर कृषी ग्रामीण सहकार व जल फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि त्यातल्या त्यात क्षीरसागर उभरताना मी मनापासून धन्यवाद देईन.
कारण असं म्हटलं जातं की हे रिकामटेकडे उद्योग ह्यांना कोण करायची गरज काय, पण आज काळाची गरज आहे त्या. आणि जेव्हा गरज असते तेव्हा जो करतो ते त्याचं काम असतं. त्यांनी जो उपक्रम सुरू केलेला आहे, मी सर्वांच्या साक्षीने जाहीर करतो इथे की जर, परत ऐका मी बोलतोय तर सगळ्यांनी ऐकून ठेवा, जर एखाद्या व्यक्तीला त्या क्षेत्रातलं प्रामाणिकपणे व्यवसाय उद्योग करायचा असेल आणि घेतलेलं कर्ज परतफेड करायचं असतं याची जाणीव असेल, तर अशा कर्जदाराला बँकेत न येता त्याच्या गावात येऊन कर्ज देण्याची व्यवस्था दाखवली अर्बन बँक. क्या बात आहे, वाह. कारण त्यांना गरज आहे तशी आम्हाला पण गरज आहे ना. चांगला कर्जदार आम्हाला पण हवा आहे ना. मग त्यांनी कशाला यायला हवं आहे बँकेमध्ये? त्यांनी उपक्रम ठरवावेत. हेच काय त्याच्या पुढे जाऊन सांगतो की एखाद्या व्यवसायाचं ट्रेनिंग द्यायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा माझी दापोली अर्बन बँक असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, संयुक्त विद्यमाने काम करायला तयार आहे. कारण मला माहिती आहे प्रशिक्षक येतात तेव्हा त्याला योग्य ती बिदागी द्यावी लागते, तो असाच येत नाही. आणि मग जर तो येण्याने माझ्या भागाचा विकास होणार असेल, माझी काही कुटुंब स्वयंभू होणार असतील, तर मला याच्यापेक्षा दुसरा आनंद तो काय हवा? माझं काम काय आहे? सहकारात हेच काम करायचं आहे. म्हणून त्याने केव्हाही आम्हाला हाक मारावी. परत मी सांगतो, ज्याने कर्ज घेतलेलं आहे त्याला फक्त याची जाणीव पाहिजे, हे मला परतफेड करायचं आहे. व्याजदर, तिथे नफा तोटा हे पाहिलं जाणार नाही. त्याला मदत करणं हे ब्रीद राहील आमचं. आणि तशा पद्धतीने त्याला कर्ज व्यवहार सुलभ, कारण उदाहरण देतो, आपण गॅस शेगडी आणि सिलेंडर दिलं होतं, 3 महिन्यांनी यायचं, एकीने दोघींना जागीच राहायचं, दुसरीने दोघींना राहायचं, अशी आम्ही कर्ज पुरवठा केला होता आणि 100% त्याची वसुली झाली. कुठल्याही गृहिणीने दादा कर्ज बुडवलं नाही. कारण मी तिथे उभा होतो आणि सांगत होतो, गृहिणी आपली चूल कधी कुणाच्या हातात देणार नाही. मानसिकता त्यांची तयार करत होतो. 64 रुपये मासिक हप्ता होता. त्यामुळे ज्याला प्रामाणिकपणे काम करायचं आहे, ज्याला आवड आहे की माझ्या कुटुंबाचं उत्पन्न वाढायला हवं आहे, त्याचं शिक्षण हा दुय्यम विषय असेल. शिक्षणाने काही साध्य होतं असं नाही. त्या व्यवसायातली त्याला आवड किती आहे हे महत्त्वाचं आहे. दादा एक समोर मी आहे, इथे मी सहकारात काम करतोय. दादा तर दिवस रात्र शैक्षणिक याच्यामध्ये काम करतात. एक व्यापारी शैक्षणिक क्षेत्रात जातो आणि यशस्वी होतो. झोपून देऊन काम करणं हेच त्याचं फलित आहे. म्हणून जे जे या ईर्षेने त्या क्षेत्रामध्ये उतरतील त्यांना कोणतीही अडचण न येता कर्ज पुरवठा केला जाईल, एवढं मी जाहीरपणे या ठिकाणी आपल्याला कबूल करतो. धन्यवाद. रत्नसागर कृषी ग्रामीण जल फाउंडेशनचं जे काम आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी जास्तीत जास्त काळ या कोकणामध्ये घालवला आणि आपल्या कोकणाला त्यांनी नवनिधी असं नाव दिलेलं आहे. कोकणाची मी एक वेगळी व्याख्या बनवली. हे सगळं बघत असताना वैभव, कोकण म्हणजे कोठेही कमी नसलेला म्हणजे कोकण, आणि तो खऱ्या अर्थानं कोकण आहे. त्याच कोकणाची आपल्याला शाश्वत सहकाराच्या माध्यमातून जर विकास करायचा झाला तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन, त्याची सहभागिता ही आपल्याला प्रत्येकाची आणि वैयक्तिक जबाबदारी घेऊन आपल्याला करावी लागेल. तर आपण आपल्या स्वप्नातलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नजरेतलं जे स्वराज्य होतं, जे त्यांनी सुराज्य व्हावं असं म्हणून सांगितलं, ते सुराज्य बघण्यासाठी आपण सगळ्यांनीच एक वचन एक मतानं आपण कटिबद्ध राहूया आणि कोकणाच्या विकासासाठी दापोली अर्बन बँक आणि अर्थात जालगावकर साहेब हे आपल्याला निश्चितपणे मदत करू शकतील. आमच्या हाकेला ते नेहमीच साथ देतात. आम्ही एकदा बोलावलं, मला वाटतं की आम्ही 2 वेळेला 3 वेळेला 3 तारखा बदलल्या, पण साहेब म्हणाले की मी तुम्हाला सांगतो. मला वाटतं की तो सीमोल्लंघनाचा दिवसच तुम्हाला हवा होता म्हणून तुम्ही आम्हाला आजची तारीख दिली. पण खऱ्या अर्थानं आज आम्ही विचारांचं सोनं लुटलंय. कोकणच्या शाश्वत विकासाचं सोनं आम्ही या ठिकाणी लुटतो आहे आणि याचा विकास, याची आज फक्त नांदी आहे. आज फक्त ती वात पेटली आहे. पुढे निश्चितपणाने त्याचा वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही. जो कोकण आमचा शाश्वत विकास झाल्याशिवाय राहणार नाही. या कोकणाला वेगळं वैशिष्ट्य आहे. संपूर्ण भारतामध्ये या कोकणाने, या दापोली तालुक्याने
ती भारतरत्न देशाला दिलेली आहे. त्याच्यामुळे त्याचं वेगळं- वैशिष्ट्य तर वेगळं आहे, आहे. बरोबर. आणि त्या भूमीत आम्ही जन्माला आलो, ईश्वराने जन्माला घातले, त्यामुळे आम्ही स्वर्गीय भूमी. काहीतरी उतराई केली पाहिजे असं मला वाटतं. व्हेरी ट्रू, व्हेरी हंबल, व्हेरी डाऊन टू अर्थ. हे खरी गोष्ट आहे की महाराष्ट्रातल्या 9 भारतरत्नांपैकी 3 भारतरत्न कोकणातली आणि किंबहुना ती दापोली आणि मंडणगड तालुक्यातली आहेत. तेव्हा मंडणगड तालुका नव्हता, पूर्ण दापोलीच होता. एकच होता. अच्छा, त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा दापोली तालुक्यातलेच आहेत. त्यामुळं एकाच तालुक्यातले 3 भारतरत्न आणि असे अनेक लोक ज्यांनी आपल्यासाठी भारतरत्न ही पदवी निश्चितपणाने दिली आणि त्याचा अभिमान स्वाभिमान हा आम्हाला सगळ्यांना आहे.